आरशासमोर आपण उभं राहिलो तर आरशामध्ये आपल्याला काय दिसतो? आपला चेहरा दिसतो, मुख दिसतो. म्हणजे आपण असतो, आपला चेहरा म्हणजे बिंब झालं आणि आरशातली प्रतिमा म्हणजे प्रतिबिंब झालं. आरसा बाजूला काढला, प्रतिबिंब राहिलं का? फक्त बिंब. म्हणजे प्रतिबिंब आणि बिंबाच्या पलीकडलं तत्व म्हणजे कोण आहे? नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वागत आहे किड्स पण आदित्य धीराजमध्ये. तर गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण बसलेले आहे. ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले ज्ञानेश्वरी ग्रंथाचे म्हणजेच भगवद्गीतेतील मराठी भाष्याचे ग्रंथाचे नियमानुसार वाचन करणे. हे ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे साधारण 7 दिवसांचा सप्ताह असतो. त्यालाच ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा असे म्हणतात. तर गावाकडील ज्ञानेश्वर पारायण म्हणजे ग्रामीण, साध्या आणि भक्तिमय वातावरणात केलेले ज्ञानेश्वरी वाचन. हे पारायण खास करून गावातील लोक एकत्र येऊन शांत आणि नैसर्गिक वातावरणात करतात. तर गावभागाकडील पारायणाचे स्वरूप कसे असते? तर गावाच्या मधोमध असणाऱ्या मंदिरांमध्ये वडाच्या झाडाखाली किंवा चावडीवर बसून या पारायणाचे नियोजन केले जाते. समोर संत ज्ञानेश्वर, तुकोबा, विठ्ठल रुक्माईच्या महाराजांचे फोटो किंवा मूर्तीचे पूजन केले जाते. एक जण वाचन करतो. या पारायणामध्ये एक जण वाचन करतो आणि बाकी लोक श्रवण करतात. टाळ, मृदुंग, भजन यांचा सुंदर संगम या पारायणामध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर शेवटी प्रसाद, आरती असे स्वरूप असते या पारायणाचे. तर आजचे सकाळचे पारायण वाचन झाल्यानंतर, भजन झाल्यानंतर दुपारच्या प्रसादाचे वाटप चालू आहे आणि आम्हीसुद्धा इथे दुपारच्या प्रसादाचा आस्वाद घेतला. दुपारी प्रसाद झाल्यानंतर संध्याकाळीसुद्धा पुन्हा प्रवचन आणि आरती झाल्यानंतर संध्याकाळीसुद्धा प्रसाद असतो. आदिती आपल्या संत परंपरेतील अमूल्य ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला भगवद्गीतेचा सोपा आणि सुंदर मराठी अर्थ आहे. यामध्ये अध्यात्म, जीवनाचे तत्त्वज्ञान आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे. याचे पारायण केल्यामुळे आपल्या जीवनात बराच फरक पडू शकतो. ज्ञानेश्वरीचे नियमित वाचन केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. पारायणामुळे आपल्या अंतर्मनाची शुद्धी होते आणि देवावरील श्रद्धा अधिक दृढ होते. ज्ञानेश्वरीत जीवनातील प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन मिळते. घरात पारायण केल्याने वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते. पण काहींना घरात पारायण करणे शक्य नसल्यामुळे अशा गावभागामध्ये पारायणाचे नियोजन केले जाते. ज्ञानेश्वरी पारायण हे केवळ वाचन नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे जी आपल्या जीवनाला योग्य दिशा देते. तर तुम्हाला या व्हिडिओमधून ज्ञानेश्वरी पारायणाचे महत्त्व आवडले असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगळ्यांनी खाली बसून